नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं माझ्या बेसिक फिजिक्स या विषयामध्ये स्वागत करतो. बेसिक फिजिक्स या विषयाच्या अंतर्गत आज आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करतोय. त्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट. बघा, युनिट नंबर 1 जो आपण आज डिस्कस करणार आहोत त्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट नंबर 1 काय आहे? युनिट्स अँड मेजरमेंट्स. युनिट्स अँड मेजरमेंट्स. युनिट्स अँड मेजरमेंट्स. बघा, यामध्ये हे जे युनिट आहे ते युनिट नंबर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, चॅप्टर नंबर किंवा टॉपिक नंबर. आणि इथं जे युनिट आहे युनिट त्यालाच आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो? एकक. मराठीमध्ये काय म्हणतोय? एकक. म्हणजे एखादी क्वांटिटी जर आपण मेजर करणार असू तर क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी आपल्याला एककची गरज लागते, आपल्याला युनिटची गरज लागते. ते हे युनिट. ओके, हे युनिट म्हणजे टॉपिक किंवा चॅप्टर नंबर आणि हे युनिट काय असणार आहे? एकक. आणि मेजरमेंट म्हणजेच काय? तर मेजरमेंट म्हणजेच मोजमाप. तर आपण मराठीमध्ये काय म्हणतोय? मोजमाप. मेजरमेंट म्हणजेच मोजमाप. ओके, मेजरमेंट आपण कुणाचे घेतो? ऍक्च्युली आपल्याला माहितीच आहे क्वांटिटीचं आपण काय करतोय? मेजरमेंट घेतो. पण ती कोणती क्वांटिटी? म्हणजे क्वांटिटीचे दोन टाइप्स आहेत. बघूया आपण क्वांटिटीचे दोन टाइप्स कोणकोणते आहेत. क्वांटिटी ज्याचा आपण मेजरमेंट घेणार आहोत. क्वांटिटी. तर क्वांटिटीचे दोन टाइप्स. त्याचा पहिला जो टाइप आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी. आणि दुसरा जो टाइप आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? नॉन फिजिकल क्वांटिटी. नॉन फिजिकल क्वांटिटी. हे अशा सायन्स मध्ये दोन क्वांटिटीचे टाइप्स आहेत, फिजिकल अँड नॉन फिजिकल. आता फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं आहे आणि नॉन फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं आहे? बघा, फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो आपण? जी क्वांटिटी आपण मेजर करतो, ज्या क्वांटिटीचं आपण मेजरमेंट घेतो त्या क्वांटिटीला काय म्हणायचं आहे? फिजिकल क्वांटिटी. तर फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या वस्तूची लांबी म्हणजे लेंथ मेजर करतो. म्हणजे लेंथ काय झाली बाळांनो? फिजिकल क्वांटिटी. एखाद्या वस्तूचं वजन किती आहे? मास ऑफ द बॉडी. मास आपण मेजर करतो म्हणजे मास काय असणार आहे बाळांनो? एक फिजिकल क्वांटिटी असणार आहे. त्याचबरोबर बॉडीवरती लावलेला फोर्स, बल म्हणजे फोर्स आपण मेजर करू शकतो. 10 न्यूटन, 100 न्यूटन, 200 न्यूटन. म्हणजे फोर्स आपण मेजर करतो. फोर्स काय झालं? फिजिकल क्वांटिटी. अशा बऱ्याच फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या आपण मेजर करतो. अशा म्हणजे बऱ्याच क्वांटिटीज ज्या आपण मेजर करतो अशा क्वांटिटीला आपण काय म्हणणार आहोत? फिजिकल क्वांटिटी. आता दुसरा जो टाइप आहे तो म्हणजे काय? नॉन फिजिकल क्वांटिटी. नॉन फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय? जी क्वांटिटी आपण मेजर करू शकत नाही अशा क्वांटिटीला आपण काय म्हणणार आहोत? नॉन फिजिकल क्वांटिटी. तर फॉर एक्झाम्पल समजा इमोशन्स आपण जर घेतलं, इमोशन्स किंवा फिलिंग, आपल्याला काय वाटतं, किती वाटतं, ओके, मोजू शकत नाही. फिलिंग्स आहेत. ओके, इमोशन्स म्हणा, फिलिंग्स म्हणा किंवा हॅपीनेस किंवा सॅडनेस. आपल्याला किती दुःख झालेलं आहे, आपल्याला किती आनंद झालेला आहे, हे व्यक्त करतो आपण, पण त्याचं पर्टिक्युलर मोजमाप घेऊ शकत नाहीये. मला आज इतका आनंद झालेला आहे, मला 100 आनंद झालेला आहे, मला 200 आनंद झालेला आहे असं आपण म्हणत नाहीये. मला जास्त आनंद झालेला आहे किंवा कमी आनंद झालेला आहे, पण पर्टिक्युलर मोजमाप घेऊ शकत नाही. अशा क्वांटिटीला आपण काय म्हणणार आहोत? नॉन फिजिकल क्वांटिटी. समजतंय? जी क्वांटिटी आपण मेजर करतो त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणायचं आहे आणि जी क्वांटिटी आपण मेजर करू शकत नाहीये अशा क्वांटिटीला आपण काय म्हणणार आहोत? नॉन फिजिकल क्वांटिटी. या टॉपिक मध्ये मी बऱ्याच वेळेला क्वांटिटी पण म्हणेन. क्वांटिटी हा वर्ड जर असेल तर तिथं कुठली क्वांटिटी असणार आहे बाळांनो? फिजिकल. नॉन फिजिकल क्वांटिटीचा इथं आपण या टॉपिक मध्ये विचार करायचा नाहीये. कोणती क्वांटिटी असणार आहे? फिजिकल क्वांटिटी, ज्याचा आपण मेजरमेंट घेतो. मग फिजिकल क्वांटिटीचे बरेच टाइप्स आहेत, ते देखील आपल्याला पुढे बघायचं आहे. वन बाय वन बघूया. पण युनिट्स अँड मेजरमेंट या मेन टॉपिक मध्ये फर्स्ट जो पॉइंट आहे तो म्हणजे युनिट. व्हॉट इज मीन बाय युनिट ते बघूया आपण. ओके, युनिट म्हणजे काय? युनिट, व्हॉट इज मीन बाय युनिट?
युनिटची मी डेफिनेशन लिहितो पहिल्यांदा. डेफिनेशन काय बघा युनिटची. द स्टँडर्ड which we used for the measurement of any physical quantity. ही झाली युनिटची डेफिनेशन. ओके, a standard which we can use for the measurement of any physical quantity. कोणती फिजिकल क्वांटिटी जर मेजर करत असो तर त्या मेजरमेंट साठी ज्या स्टँडर्डची गरज लागते त्या स्टँडर्डलाच आपण काय म्हणणार आहोत युनिट. ओके, एक एक्झाम्पल घेऊया आपण. फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. एक रॉड आहे, एक मेटलिक रॉड आहे आणि त्या रॉडची तुम्हाला लांबी मोजायची आहे, लेंथ. ओके, तुम्ही मेजर केला आहात म्हणजे length of given rod, the length of given rod is 10 meter. एक सेंटेन्स आहे. ओके, यामध्ये बघा रॉड हा एक ऑब्जेक्ट आहे, एक वस्तू आहे आणि या वस्तूची तुम्हाला काय मोजायचं आहे, लेंथ. म्हणजे मेजरमेंट कोणत्या क्वांटिटीचे घ्यायचं आहे, लेंथ. म्हणजे लेंथ ही काय झाली बाळांनो, एक फिजिकल क्वांटिटी ज्याचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. ओके, लेंथ ऑफ गिवन रॉड किती आहे, किती दिलेलं आहे बघा, 10 मीटर. ओके, 10 मीटर. म्हणजे मेजरमेंट साठी आपल्याला दोन गोष्टीची आवश्यकता आहे. एक म्हणजे 10 हा एक प्युअर नंबर आहे, त्याला आपण मॅग्निट्यूड असं देखील म्हणतो. त्याला आपण काय म्हणतोय, मॅग्निट्यूड. एक नंबर आहे फक्त. ओके, आणि या मॅग्निट्यूड सोबत मेजरमेंट करते वेळी मॅग्निट्यूड सोबत ज्या स्टँडर्डचा आपण यूज केला जातो त्या स्टँडर्डलाच काय म्हणायचं आहे, युनिट. म्हणजे इथे मीटर काय आहे बाळांनो, मीटर इज अ युनिट. बघा या एक्झाम्पल मध्ये लेंथ काय झाली बाळांनो, फिजिकल क्वांटिटी लेंथ मेजर करतोय आपण. किती आली मेजरमेंट, 10 मीटर. 10 काय आहे मॅग्निट्यूड, मीटर काय आहे युनिट. म्हणजेच कोणतीही फिजिकल क्वांटिटी मेजर करायची असेल तर मेजरमेंट साठी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज स्टँडर्डचा यूज केला जातो. त्या स्टँडर्डलाच आपण काय म्हणणार आहोत, युनिट. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया, क्लिअर समजेल तुम्हाला. ए मास ऑफ गिवन बॉडी इज 100 kg. यामध्ये बघा मास जे आहे, मास दिस इज अ फिजिकल क्वांटिटी जे आपण मेजर करणार आहोत. मास मेजर करतोय, मेजरमेंट किती आलं बघा, 10 kg मेजरमेंट, सॉरी 100 kg मेजरमेंट. यामध्ये बघा 100 हे काय झाले, मॅग्निट्यूड प्युअर नंबर. आणि याच्या बरोबर जे स्टँडर्ड यूज केलेला आहे किलोग्रॅम, त्या स्टँडर्डलाच आपण काय म्हणणार आहोत, युनिट. म्हणजे किलोग्रॅम इज अ युनिट, मीटर इज अ युनिट, किलोग्रॅम इज अ युनिट. मॅग्निट्यूड सोबत ज्या स्टँडर्डचा यूज आपण मेजरमेंट करते वेळी यूज करतो त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, युनिट. द स्टँडर्ड which we can use for the measurement of any physical quantity. समजतंय. तिसरं एक्झाम्पल बघूया. A force acting on a body is 15 न्यूटन. एखाद्या वस्तूवरती 15 न्यूटन इतका बल लावलेला आहे. या उदाहरणामध्ये फिजिकल क्वांटिटी कोणती असणार आहे बाळांनो, बल म्हणजे फोर्स. आणि मॅग्निट्यूड काय असणार आहे, 15 आणि स्टँडर्ड म्हणजे युनिट काय असणार आहे बाळांनो, न्यूटन. न्यूटन इज द युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी फोर्स. समजतंय. म्हणजे लेंथ, मास किंवा फोर्स मेजर करणार असू तर मेजरमेंटच्या वेळेला आपण जे स्टँडर्ड यूज करतो त्या स्टँडर्डलाच काय म्हणणार आहोत आपण, युनिट म्हणणार आहोत. समजतंय. युनिट कशाला म्हणायचं आहे. याच्या पुढचा पार्ट आहे तो म्हणजे सिस्टम ऑफ युनिट्स. ओके, टायटल आहे तुम्ही सिस्टम ऑफ युनिट्स.
नेक्स्ट पॉइंट इज सिस्टम ऑफ युनिट. सिस्टम ऑफ युनिट. सिस्टम ऑफ युनिट कशाला म्हणायचं? ओके, सिस्टम ऑफ युनिट कशाला म्हणायचं आहे? अ सेट ऑफ fundamental and derived unit which is based on the base quantities. That set is called as system of unit. बघा मी पुन्हा एकदा बोर्डवरती लिहितो. पहिल्यांदा सिस्टम ऑफ युनिट कशाला म्हणायचं आहे? सिस्टम ऑफ युनिट. सिस्टम ऑफ युनिट म्हणजे काय? ए सेट ऑफ fundamental and derived unit which is based on किंवा depend on म्हणे आपण, which is depends on म्हणे आपण, which is depends on units of base quantity. units of बेस क्वांटिटी. बघा सिस्टम ऑफ युनिट कशाला म्हणायचं आहे? सिस्टम ऑफ युनिट म्हणजे काय? अ सेट ऑफ फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट विच इज डिपेंड्स ऑन युनिट ऑफ बेस क्वांटिटीज. आता इथं फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटी किंवा फंडामेंटल आणि डिराइव्ड युनिट कशाला म्हणायचं आहे हे या सिलेबस मध्ये या टॉपिक मध्ये पण आहे. आपण एक पुढे इन डिटेल स्टडी करायचा आहे. त्याच्या आधी तुम्हाला बेस क्वांटिटी कशाला म्हणतो ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बेस क्वांटिटी. ओके, तर बेस क्वांटिटी कशाला म्हणायचं आहे? मगाशीच आपण बघितलेलं आहे क्वांटिटी दोन टाइपचे आहेत, फिजिकल, नॉन फिजिकल. या युनिट मध्ये जिथे कोणती क्वांटिटी असणार आहे ती क्वांटिटी कोणती असणार आहे? फिजिकल क्वांटिटी असणार आहे. पण त्या फिजिकल क्वांटिटी मध्ये काही क्वांटिटीज आहेत ज्याला आपण काय म्हणतोय? बेस क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटी आहेतच पण त्याच्यात आपण त्याला काय नाव देतोय? बेस क्वांटिटी. अशा क्वांटिटी कोणत्या आहेत ज्याला आपण बेस क्वांटिटी म्हणतो? बघा एकूण 3 बेस क्वांटिटीज आहेत. किती बेस क्वांटिटीज आहेत? बेस क्वांटिटीज 3 आहेत. बेस क्वांटिटीज. पहिली जी बेस क्वांटिटी आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? लेंथ. लेंथ इज अ फिजिकल क्वांटिटी which is also called as a base quantity. Second base quantity is called as mass. Mass is also a base quantity. And third one is time. Time is also a base quantity. या 3 फिजिकल क्वांटिटी जी आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत? बेस क्वांटिटी म्हणायचं आहे. ओके, आणि या बेस क्वांटिटीच्या युनिटचा जो सेट आहे त्यालाच आपण काय म्हणतो? सिस्टम ऑफ युनिट्स. ओके, सिस्टम ऑफ युनिट्स. मग या सिस्टम ऑफ युनिटचे परत 4 टाइप्स आहेत. देयर आर 4 टाइप्स ऑफ सिस्टम ऑफ युनिट्स. बघा देयर आर 4 types of system of units. System of units. System of unit चे 4 टाइप आहेत. कोणकोणते 4 टाइप आहेत बघा? तर त्यातला फर्स्ट सिस्टम ऑफ युनिट जो आहे, फर्स्ट सिस्टम ऑफ युनिट त्याला आपण काय म्हणणार आहोत? CGS सिस्टम ऑफ युनिट. CGS सिस्टम ऑफ युनिट. लॉंग फॉर्म काय बघायचा? C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्रॅम, S म्हणजे सेकंड. CGS system of unit. In this system of unit, the units of length, mass and time is centimeter, gram and second. म्हणजे ज्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये लेंथ, मास, टाइम चं युनिट हे सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद असेल तर त्या सिस्टमला काय म्हणायचं आहे आपण? CGS सिस्टम ऑफ युनिट. कळते का बघा? सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड. ओके, सेकंड सिस्टम ऑफ युनिट जे आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? FPS system of unit. FPS system of unit. In this system of unit, the units of length, mass and time is foot, pound and second. म्हणजेच लेंथ चे युनिट फूट, मास चे युनिट पाउंड आणि टाइम चे युनिट सेकंड जर असेल तर त्या सिस्टम ऑफ युनिटला काय म्हणायचं आहे? FPS सिस्टम ऑफ युनिट. थर्ड सिस्टम ऑफ युनिट जे आहे, थर्ड सिस्टम ऑफ युनिट त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? MKS system of unit. MKS system of unit.
In this system of unit, the units of length, mass and time is मीटर, किलोग्रॅम अँड सेकंड. म्हणजेच MKS सिस्टम ऑफ युनिट मध्ये लेंथचं युनिट मीटर असतं, मासचं युनिट किलोग्रॅम आणि टाईमचं युनिट सेकंड जर असेल तर त्या सिस्टम ऑफ युनिटला काय म्हणायचं आहे? MKS सिस्टम ऑफ युनिट. अँड लास्ट वन, फोर्थ सिस्टम ऑफ युनिट इज कॉल्ड ॲज SI सिस्टम ऑफ युनिट. SI सिस्टम ऑफ युनिट. ओके, SI म्हणजेच काय बघा, याचं लॉंग फॉर्म काय सांगता येईल? SI म्हणजेच सिस्टम इंटरनॅशनल. किंवा असे म्हणू शकतो आपण इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट. म्हणजे वर्ल्ड वाईड सगळीकडे जगामध्ये एक सिस्टम ऑफ युनिट आपण कॉन्स्टंटली युनिफॉर्मली फॉलो करतो आणि त्या सिस्टमला काय म्हणतो आपण? SI सिस्टम ऑफ युनिट. एक स्टँडर्ड सिस्टम ऑफ युनिट आहे, त्याला आपण काय म्हणतो? सिस्टम इंटरनॅशनल, SI सिस्टम. आणि या सिस्टम ऑफ युनिट मध्ये पण लेंथ, मास, टाइम जे आहे ते आपण मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड मध्ये मेजर करतो. म्हणजे MKS मध्ये लेंथ, मास, टाइमचे जे काही युनिट आहे तेच युनिट SI सिस्टम मध्ये पण असतं. समजतंय? सिस्टम इंटरनॅशनल. हे झालं सिस्टम ऑफ युनिट बद्दल. आज आपण फक्त या युनिटचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे, त्याचबरोबर युनिटची डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल बघितलेलं आहे आणि दुसरा पॉइंट म्हणजे सिस्टम ऑफ युनिट हा एक छोटासा पॉइंट आपण इथे डिस्कस केलेला आहे. याचा पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. थँक्यू.